नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर पावसाळा चालू आहे. पाऊस नाही आहे बघा, कसलं ऊन पडलं आहे. ते गेले काही दिवस ऊनच आहे, पण पालेभाज्या वगैरे रुजून आल्यात, रानभाज्या वगैरे सगळंच. तर आज आम्ही बनवणार आहोत अळूची पातळ भाजी. त्याला आम्ही अळूचं फतफदं म्हणतो. तर तिकडे आता मम्मीकडे अळू काढते, ते तुम्हाला दाखवते आणि पूर्ण रेसिपी पण दाखवणार आहे मी. गावाकडे खूप फेमस असे आहे अळूचं फतफदं ही भाजी. तर चला जाऊया. मम्मीकडे अळू काढते. आहे काय मम्मीकडं? ऊन बघा काय पडलंय ते. थांब थांब बघू, दाखवतो कधी. तर हे बघा, हे आहे अळू, काढते. या आळू चांगला आहे, चांगल्या ह्याच्यात काढायचा. कोळी कोळी काढायची ना गे. हा हा, कोळी कोळी काढी. यांना काळा देठ आहे ना. या काळा ह्याच्यात चांगला आहे. दोन प्रकारचे देठ असतात ना. होय, सफेद असतात आणि काळा असतात. सफेद ना आम्ही खायचं, पण ते दुधी अळू वेगळा असतात. आता दूध अळू काळा पण असतात, त्याला पण सफेद देठ असतात की. तर दुसरा असता ना पांढरा. ते रानटीवाला तर खायचा नाही, त्याच्यात खास जास्त असतं ना. हा, कुठं कुठं जातं अडचणी. ही आमची लिंबीण आहे आणि धरली पण आहे. इकडे तुम्हाला दिसतंय का माहित नाही, इकडे खूप सारे आहेत. कधीतरी आता गाठिया करूया. हे बघा, हे अळू आहे आणि असा देठ असतो. दाखवा बघू. हे बघा, एवढीच असा चांगला अळू. एवढे सारे पानं काढून झाले है ना. तर अळूची पानं काढून झाली. आता आपण साफ करूया. ह्या आहे ना, खास जास्त आहे, ह्या चांगला असता. अळू काढून झालंय, आता हे साफ करायचं आहे. तर त्याला साफ करून घेऊ. तर हे अळू चांगलं धुवून आणले मी आणि याला आता साफ करायचं आहे. म्हणजे वरचा ही मम्मी आता ही काढते ना, वरची ही कापूस, तर हा भाग काढून टाकायचा. तर याच्यामध्ये खाज असते, भाजी खाताना तोंडाला खाज लागते. तर हा भाग काढून टाकायचा आणि याचे हा देठ आहे ना, तर याचे तुकडे करायचे. तुकडे करताना पण खाज आहे ती सगळी येते. तर या देठाचे तुकडे करतानाच अशी खाज आहे ना, ती काढायची. तू पाण्यात काढणार. तर हे पान आहे ना, पानाच्या मध्ये हे शिरा आहे. तर शिराला खाज असते, तर ती काढायची असते. ते असं काढतात. मम्मीने काढले अर्ध ते, पण ते मला जमत नाही, हातालाच खाज लागली. तर हे लिंबू लावलंय मी हाताला, खाज लागू नये म्हणून. आणि मी जरा हे शॉर्टकट करते. आता हे पानाचा भाग आहे ना, तेवढाच फक्त घेते आणि शिरा घेतच नाही. मम्मीने काढलं, पण तसं मला जमत नाही. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही करू शकता तसं. एवढा पानाचा भाग घेते. अशाच प्रकारे सगळा बाकीची पण पानं साफ करून घ्यायची आहेत मला. तर अळूचा देठ आणि पानं चांगली साफ करून घेतली आहेत. यामध्ये जरा सुद्धा खाज नाही आहे. आता हे चांगलं आता बारीक चिरायचं आहे, बारीक कापून घ्यायचं आहे.
याला पुन्हा असं बारीक चिरायचं. इकडे भाजी बारीक करून ठेवलेली आहे आणि चुलीवरती टोप आहे. टोपामध्ये गरम पाणी आहे. तर यामध्ये भाजी शिजायला ठेवायची आहे आपल्याला. आपण भाजी शिजायला ठेवलंय आणि बाहेर आले मी. मगासपासून वूडपॅकर्स पक्ष्याचा आवाज येत होता. तर वरती ह्या फणसाच्या झाडाच्या शेंड्यात आहे, अगदी दिसत नाही इकडून, पण ते ओरडतच नाहीत, गप्प बसलेत. मी म्हटलं ओरडल्यावर चालू करून कॅमेरा, पण ते ओरडतच नाहीत. तिकडे गेले. हां, ओरडायला लागले. आवाज येतोय का? खाली गेले ते आता. तर आता 10-15 मिनिटं होऊन गेली आणि शिजलंय काय? शिजला आता चेक करायला शिजलंय मला. आणि याच्यात आपण काय टाकणार आहोत आता? चणं टाकायचं शिजवलेलं. तर हे अळू शिजून झालंय आणि आता मम्मी काय करते? असा जरा घाटायचा, मग चणं बिणं टाकला ना वरनं चणं बिणं की घाटूक नाही गवसर. मग घाटल्यावर काय होता? जरा बरोबरीत होता, सगळं पातळ होणार. तर अळू आणि पाणी एकत्र झालं पाहिजे मिक्स, त्याच्यासाठी घाटतात ते. आणि आता चणे पण लावले कुकरला, तर ते शिजतायत. तर मम्मी आता अळूची भाजी बनवायला घेते. अळूचं पतपत ना? हा, पतपत आम्ही म्हणतो भाजी ना. तर कढईत तेल टाकते. आणि इकडे चणे पण शिजवून घेतलेले आहे कुकरला. त्याच्यामध्ये काय आहे? लसूण. आता जिरा मोहरी टाकते एकत्र करून. हां. आणि या साईडला लसूण आहे, लसूण, कांदा, कढीपत्ता आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे. आता फोडणी देते. तेल तापलं होतं त्यामुळे जरा उशीर होते. ताडताड होते कसली. असाच होईल. ती मोहरी ना फुटायची हवी. आता कढीपत्ता आणि लसूण, कढीपत्ता आणि लसूण टाकते. लसूण जरा अशी लालसर झाली पाहिजे ना? लाल झाली पाहिजे. आणि मग ह्या टाकायचा. हे आता मिरची टाकतो, जरा मिरची झाली. आता कांदा टाकते. हां. आता हे काय? आता हळद टाकतो. आता कोकम टाकते. तिकडं पकड.
हे बघा आता ह्या टाकतो सरळ टाका आता बघा. उडत हे चणं टाकतो आणि नंतर खोबरा टाक. ओके. यामध्ये काय काय अजून टाकतं? कुठलं कडधान्य टाकतात अजून? वरण टाकायचं त्याला पावटं म्हणतो पण आम्ही वरण टाकतो. हा, अजून वरण चणं त्या ह्याच्या फणसाच्या फणसाच्या बिया बिया पण टाकतात ना. बिया आमचं पप्पू खात नाही ना म्हणून आम्ही नाही टाकेत. हा. चणं टाकलेले. ओके, तर हे झालंय. अजून याच्यामध्ये हा, आता ह्याच्यात खोबरं आता खोबरं टाकायचं आणि टाकायचं मीठ आहे. टाकायचं राहिलंय. हा मीठ पण टाकतो आता. हे आता मीठ टाकतोय बा. आता खोबरं टाकायचं नंतर बहिणी. हा. आणि अळूपासून काय काय अजून बनवता येतं? गाठिया येतात बनवता आणि आणि ह्याच्यापेक्षा सुका करायचा भाकरी सांगा. आणि अळूवडी. तर अळूचं फतफद बनवून झालंय. मम्मीने मम्मीच्या पद्धतीने बनवलंय, अजून वेगळ्या पद्धतीने पण बनवतात. तर आणि यामध्ये आम्ही चणे टाकलेले आणि अजून कडधान्य पण टाकतात. यामध्ये फणसाच्या बिया पण टाकतात. तर आम्ही ते काय टाकलेलं नाही, पण मस्त असं झालंय फतफद. तर अजून शिजून जरा आटत. हां, तर आता यामध्ये मी खोबरं टाकते. मस्त जेवण रेडी आहे आणि आता 1:30 वाजून गेलाय. पप्पू गेला भाड्याला आणि त्यामुळे मम्मीने नंतर जेवणार आहेत. मला भूक लागली आहे, आता मी जेवून घेते. सांगते तुम्हाला कसं झालंय ते. मस्त, खूपच मस्त झालंय. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही देखील अशा प्रकारे अळूचं फतफद करून नक्की खा. आणि आता आपण हा ब्लॉग इथे संपूया आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात आपण. बाय.